त्याचा चेहरा असं की अरे पण तुम्ही सगळं उभं राहता मी का बसून राहीन कदाचित काहीतरी एखादं मी बोलून गेलो असेल चुकून तर ते होईल पण हेच लोक आणि मला परत बडबडतात काय तुम्ही जाता सारखे सारखे कुठे ना कुठे टूरवर काम अरे मी कुठे जातो टूरवरती मला पाठवतात तुम्हीच पाठवता टूरवरती आम्ही असं म्हणतो अरे पेपर मध्ये आलं होतं. आणि यांच्या या चुकीमुळे तुम्ही तिथे कॅमेरा फिरवा तो बिचारा शून्यात हरवला आणि एकमेकांच्या काही सवयी तर ते तुम्ही एकमेकांबद्दल करून दाखवायचे एकानी आणि बाकीच्यांनी ते ओळखायचे आपापल्या यांनी करून दाखवलं मी काय करतो ते मलाच माहिती नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आज आलेली आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवरती आणि कदाचित तुम्हाला खूप आवाज येत असेल तर प्लीज समजून घ्या कारण का आता थोडासा ब्रेक आहे सीनच्या मध्ये आणि त्याच्यात आता आम्ही गप्पा मारतोय असं सगळेजण आहेत माझ्याबरोबर. हॅलो हाय 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 मस्त वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटल्यावर आणि मला ना इथे आल्या आल्या असं वाटलंच नाही की मी सेटवरती आले. इतकं असं मस्त घरचं वातावरण असल्यावर की सगळे छान गप्पा मारतात मज्जा करतात किती एन्जॉय करतात शूट. मला वाटतं 3 दिवसाचा हा ट्रॅक आहे आता मोठा. हा 3 दिवसाचा ट्रॅक आहे. आम्ही अदरवाईज ट्रॅक नसला तरी आमचं वातावरण असंच असतं म्हणजे आमचा कॅप्टन कोणी असला ना तरी कॅप्टन आम्हाला सूट देतो. हो 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 कारण आम्ही तुमच्या हातात असतात. सीन ऍक्शन म्हणजे रोल म्हटलं की सगळे अलर्ट असतात. हा त्याच्या आधी कट झाला बागडायला सुरुवात होते पण ते चांगलं आहे एका अर्थी प्रॉब्लेम नाही. पण आता जो काही ट्रॅक आहे मालिकेमध्ये ना मला वाटतं प्रत्येक सेटवरती काही ना काहीतरी स्टोरीज बनलेल्या असतात ऑलरेडी की अच्छा पुढे असं होईल तसं होईल. तुम्हाला तुमच्या सेटवरची स्टोरी ऐकायची तुमच्यात जेव्हा अशा चर्चा होतात की ओके आता पुढे काय होईल हे काय होईल तुमची काय स्टोरी काय होईल पुढे काय वाटतं? पहा दुपारी 1:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. स्टोरी आम्हाला इमॅजिनरी स्टोरी ऍक्च्युली माझी एकच इमॅजिनरी स्टोरी आहे की पार्क माझा झाला पाहिजे नाही इमॅजिनरी स्टोरीज बऱ्याच आहेत म्हणजे मध्यंतरी जेव्हा हे ठरत होतं की बाबा काय होणार वगैरे काय तर नंतर आम्हाला असं वाटलं होतं की नंदिनी कन्सिव्ह करेल परत आणि मग कदाचित हे मिसकॅरेज होईल का तेव्हा होईल का किंवा बाळ जाईल का किंवा मग आम्ही असं एक याला वाटलं होतं की मग काव्याचं मिसकॅरेज होईल का असं बरंच हे झालं होतं. आम्ही आम्ही ठरवलं होतं पण यातलं काही होणार नाही. कदाचित काहीतरी एखादं मी बोलून गेलो असेल चुकून तर ते होईल पण आता लोक विचार करत नसतील यातलं नक्की काय असेल. नो क्लू पण अशी एखादी स्टोरी होती का की तुम्ही काहीतरी असं गेस केलं एक अंदाज बांधला की ओके आता मे बी पुढचा ट्रॅक हा असू शकतो किंवा पुढे उद्या स्क्रिप्ट आला की हे असेल आणि तेच तो तुटका लागलाय. तुमच्या बाबतीत बरेच झालंय असं बरेच झालं असं कोणाचं तुमच्या बाबतीत मायावतीत मला पाठवतातच बाहेर म्हणजे मी आलो की हेच लोक आणि मला परत बडबडतात काय तुम्ही जाता सारखे सारखे कुठे ना कुठे टूरवर काम अरे मी कुठे जातो टूरवरती मला पाठवतात तुम्हीच पाठवता टूरवरती असं म्हणजे ठीक आहे. पण असं फार म्हणजे आम्हाला नेहमी चॅनल आणि हे सगळे गंडवतातच म्हणजे आम्ही काहीतरी ठरवतो की हे असं असेल कदाचित पण असं अजून तरी काय झालेलं नाही आणि तीच तर खासियत आहे ना चॅनलची. आता मग ते कशाला पाहिजे होतं. आमच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार ते ज्यावेळेला करतात त्यावेळेला काहीतरी ड्रॅमॅटिक होतं आणि ते लोकांना खूप आवडतं. एखादा आतापर्यंतचा असा एकदमच गंभीर सीन त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण फुटलाय प्रत्येक सीन आत्ताचाच गुरुजींवाला सीन होता हो आत्ताचा सीन जो आम्ही गुरुजींवाला सीन करत होतो की गुरुजी अचानक येतात. आता ते कशाला येतात ते तुम्ही एपिसोडमध्ये बघा पण तेव्हाच असं झालं होतं आमचं की मध्येच काहीतरी फंबल्स पडतात किंवा आणि खरं तर तो खूप इंटेन्स सीन असतो. जेव्हा गुरुजी येतात तेव्हा काहीतरी ते सांगणार असतात की काहीतरी पुढे घडणार आहे आणि ते सांगायला येतात आणि आता ते आताही आले होते आणि पण दरवेळी जेव्हा गुरुजी येतात तेव्हा खरं तर तो दिसताना इंटेन्स सीन्स दिसतो पण आम्ही मागे हसत असतो. पण आमच्या सगळ्यांमध्ये एक बॅकबेंचर आहे. कोण असेल सांग बरं. तो ऍक्च्युली हसवतो सगळ्यांना कारण ऍक्शनच्या आधी त्याच्या शेजारी माझ्याशी आमचं भांडण तर होतच असतं पण तो ना काहीतरी अशी फुसुकली सोडतो आणि तसंच त्या कलाकारांनी केलं कोणीही की मग सगळे जातात आणि स्वतः असं कोणी काय रे असं करतो म्हणजे स्वतः काहीच नाही. नाही तर मी काय सांगितलं होतं मी काय म्हटलं होतं की ते आमच्याकडे तो एक कॅरेक्टर तिकडे जे मिथून जे आहेत ना ते असे उभे राहतात सगळे आम्ही उभे राहतो. तो म्हणाला की मी कसं बसून राहू
उठून सांगा ना की का उभं राहायला सांगत नव्हते, कारण काव्य ब्लॉक. हा गमत तेच सांगतोय ना की तो उभा राहिला की त्याच्या बाजूला इथे काव्य बसलेली होती, ती उभी राहणार नव्हती की गरोदर आहे ना म्हणून. तर सर म्हणाले त्याला की सर तुम्ही उभे राहू नका, त्या ब्लॉक होतात. पण त्याचा चेहरा असं की अरे पण तुम्ही सगळं उभे राहता, मी का बसून राहीन. पण गुरुजी आले की आमच्याकडे काहीतरी ड्रामॅटिक काहीतरी होणार आहे असं ते असतं, बातमी काहीतरी घेऊन येणार म्हणून मी तो उभा राहायला पाहिजे ना. मी आपल्या त्याला म्हटलं अरे काही नाही, आम्ही उभे राहिलो की नाही की तू उभा राहायला जा शेवटच्या क्षणाला. गुरुजी म्हणतील तेवढाच बसा तो बस म्हणजे उठायची गरज नाही असं. त्याने काय झालं, तो गणला, पण मग सरांप्रमाणे जर तो करायला गेला असतं तर कसं झालं असतं की 16 अरे बसा अरे असं झालं असतं की बाकी सगळे उभे राहिले होते. तर त्याच्यामुळे पहिले 2-3 वेळा तो उभा राहत होता तर त्याला सर ओरडून सांगत होते की अरे तुम्ही नका ना उठू, तू ते ब्लॉक होतात, तू नका, तुम्ही बसा ना. आणि यांच्या या चुकीमुळे तुम्ही तिथे कॅमेरा फिरवा, तो बिचारा शून्यात हरवलाय. हे काय नंतर झालं ते बघा. गेलेच. शेवटी सर ॲक्च्युअल सीनमध्ये तो उठलाच, म्हणजे उठायला गेला. गुरुजी म्हणाले अरे काय तुम्ही असं ओरडले त्याला. तुम्हाला गुरुजी बसा म्हणत. परत सांगतो, तिकडे कॅमेरा फिरवा, तो बिचारे डिरेक्टरने झालं संपला. सेटवर सगळ्यात प्रँक तुमच्यावरती होतात. दुसरी बाजू आहे का? दुसरी प्लीज नाही, मला काय वाटलं तिकडनं गुरुजी म्हणले आपल्याला की बसा बसा बसा, म्हणून मला असं वाटलं, मला दुसरं काय. पण गुरुजी म्हणालेच नाही बसा, त्यामुळे कन्फ्युजन झालं. मला तसं बघितलं, असं कन्फ्यूज करतं मामा. विकून येतील परत म्हणतील अरे इथे राहिलास का तू, असे ते. कळलं तुम्हाला, म्हणजे करेक्ट आहे. पण तुमच्यापैकी एक जण कोण असा सेटवरती जो रिक्षा फिरवणारच नाही, एक छोटी गोष्ट कळली की झाला, अख्ख्या सेट भर ती कळतेच. ऍक्च्युली आमच्या मेकअप रूम मध्ये असं आहे, आम्ही असं म्हणतो की एका कोणानी काही केलेलं असेल, आदल्या दिवशी डेली वाटलेली असेल तर ती सगळ्यांना कळते. आणि आमच्या बायकांमध्ये मग आम्ही असं म्हणतो अरे काल मटामध्ये आलं होतं की तू असं केलं, असं आमच्या मेकअप रूम मधला आहे की आम्ही असं म्हणतो अरे पेपरमध्ये आलं होतं वगैरे. आणि मग ते सगळ्यांना कळते. बरं, आता तुम्ही सगळेजण इथे आहात एकत्र, तर ना मला तुम्हाला एक छोटासा टास्क द्यायचा आहे. जाता एक आपण क्विक करूयात, नंतर जर का म्हणाले तिकडे सुरू तर मग थांबावं लागेल. तर त्याच्या आधी आपण एक क्विक टास्क देते की तुम्ही एकमेकांना आता इतके महिने ओळखताय आणि एकमेकांच्या काही सवयी किंवा काही असे एक्सप्रेशन्स असतात जे स्पेसिफिकली माहिती असतात, तर ते तुम्ही एकमेकांबद्दल करून दाखवायचे एकानी आणि बाकीच्यांनी ते ओळखायचे कोणाही बद्दल सेटवरचे. ओके हातवारे एक्सप्रेशन मी सुरू करते, सांगा. चालेल, बाकीच्यांनी ओळखायचंय. ओके. मग आमच्याकडे रमण्याच्या बऱ्याच सवयी आहेत, म्हणजे हे पण मी रेडी. आता आता बघा. आम्ही दादा नाही, अविदादांची येस असते. अविदादांची एवढी असतात. माईक पडला. रेडी. सर बाजू तुम्ही बाजू करायचंय. करा की. नाही आविदादाची करणार नाही, ते असं करतात ते. सगळ्यांनी आपापल्या यांनी करून दाखवले. मी काय करतो ते मलाच माहिती. खूप मस्त वाटलं गप्पा मारून. आणि आता मस्त एक ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये, छोट्या वेळाचं आगमन सुद्धा होणार. सो मला वाटतं आता मी त्याबद्दल खूप नाही विचारत, कारण का ते रिव्हील करण्यापेक्षा ते नाही, कारण काय आहे, तू विचारलंस तरी आम्ही काय सांगणार नाही.
ती गंमत आहे. तर पहा दुपारी 1:30 वाजता. लग्नानंतर होईलच प्रेम फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच, थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.